हॅलो एव्हरीबॉडी. एक मराठीमधून शॉर्ट्स करते. हे जे आपण पाकिट बघता इथे, हे आहे ज्येष्ठ मधाचं पाकिट आणि सीझन असा चालू आहे, तर ही रेमेडी नक्की शेअर केली गेली पाहिजे. आपल्या लहानपणी आपण खूप वेळा ऐकलेलं असेल ना, आजी वगैरे म्हणायची काही झालं तर की ज्येष्ठ मधाचं चाटण दे म्हणून. तर आपल्याला वाटायचं हे म्हणजे आजीच्या रेमेडीज किंवा अशा घरगुती काही गोष्टी. आणि आता जर बघितलं ना यूट्यूबवरती इतके सारे व्हिडिओज आणि त्याचे एवढे मार्केटिंगवाले आणि सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. खूप त्याला काहीतरी मोठं म्हणून सादर केलं जातं, पण ऍक्च्युली आपल्याकडे या गोष्टी नेहमी माहीत होत्या आणि आपण नेहमी करायचो. तर आई, आजी, काकू, मावशी हे सगळे घरातले जादूगार असायचे असं मला वाटतंय. तर मी सांगते की हे जे ज्येष्ठ मध आहे, ज्येष्ठ मधाची पावडर इथे समोर ठेवली आहे. कुठेही मार्केटमधून खूप सहज आणि खूप कमी किमतीला मिळू शकते. आणि याचा वापर जनरली कसा केला जातो, असं वाटीमध्ये आधी आपण मध काढून घेतो. मधामध्ये थोडीशी ज्येष्ठ मधाची पावडर आणि जर तुम्हाला घशाला काही त्रास होत असेल, घशाला इन्फेक्शन आहे किंवा ENT रिलेटेड काही इश्यूज असतील, तर ते मधामध्ये मिक्स करून अशा प्रकारे त्याला चाटण असं आपण म्हणतो घरी. तर अशा प्रकारे चाटण करून ते घेतलं जातं. एका वेळेला घेऊ शकतात, म्हणजे थोड्याच प्रमाणात करतात ते, कारण मध आहे आणि फ्रेश करून घेतलेलं कधी चांगलं. तर दिवसातून एकदा जरी तुम्ही घेतलं तरी दॅट इज गुड. आणखीन पण बाकीची काही औषधं असतात ती त्याच्यामध्ये मिक्स करून हे चाटण अधिक पॉवरफुल पद्धतीने केलं जाऊ शकतं. पण ज्येष्ठ मध म्हणलं तर अशा प्रकारे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्सक्यूज मी आत्ता हे घेते ऑफकोर्स खोकला आल्यामुळे, त्यामुळे म्हणलं शेअर करावं. सो इट्स ऑल ओके. मधामध्ये मिक्स करून आणि आपल्या स्किनसाठी तर ज्येष्ठ मध जे आहे स्किन व्हाईटनिंग इफेक्टसाठी खूप अतिशय चांगला आहे. आणि त्याचप्रमाणे स्किनची नॅचरल जी तब्येत आपण म्हणतो, नॅचरल हेल्थ जी आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी ज्येष्ठ मध खूप औषधी आहे. आणि आपल्याकडे या औषधी वनस्पतींची पहिल्यापासून माहिती होती. तर कोणत्याही प्रकारे ह्याचा तुम्ही फेस पॅक करून आपल्या चेहऱ्याला लावू शकता. आठवड्यातून एकदा जरी लावला तरी खूप हेल्दी आहे. केमिकल्स लावण्याची गरज नाही.